नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय. आपण पाहता शेती गुरुजी. तर आज आपण बोलणार आहोत गव्हाच्या काढाबद्दल. तर शेतकरी मित्रांनो, सध्या मार्च महिन्यात चालवले आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे गहू मशीनद्वारे कटिंग करून आपल्या मशीनद्वारे गव्हाची काढणी केलेली आहे आणि जो कटाई केलेला गहू आहे शिल्लक राहिलेला तो तसाच जमिनीवर आहे. साधारणतः आपण शेतकरी आतापर्यंत ज्यावेळेस आपण मशीनद्वारे गहू करतो त्यावेळेस राहिलेलं काळ जे जमिनीवर असतं ते पेटवून देतो. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण मशीनद्वारे गहू केलेला आहे त्यानंतर जे काळ शिल्लक राहिलेलं आहे ते काळ धसकाटे न पेटवून देता त्याचा आपण जर खत केला तर तो शेतासाठी अगदी उत्तम असेल. मित्रांनो, आतापर्यंत सर्वजण आपण पेटवत झालेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण थोडंसं काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर आपल्या गव्हाची काढणी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस आपण त्यामध्ये गुरं शेळ्या वगैरे सोडायचे आहेत. त्यामुळं काय होईल की ते जे काळ आहे ते थोडंफार निघेल किंवा त्याचं तुकडे होतील. अधिक 15 दिवसानंतर आपण यामध्ये शक्य झाल्यास आपल्याकडे जर ट्रॅक्टर असेल आणि ट्रॅक्टरद्वारे जर आपण त्यामध्ये रोटर मारला तर निश्चितच त्या गव्हाचे राहिलेले जे अवशेष आहेत, जे काळ आहे त्याचे तुकडे तुकडे होतील आणि ते त्याचं बारीक बुकटी तयार होईल. शक्य नाही झाल्यास जरी आपण 15 ते 20 दिवसानंतर यामध्ये नांगरट केली तरीही ते जमिनीमध्ये गाडलं जाऊ शकतं. जर मोठा नांगर लावला तर आपण काय होईल की जे काळ आहे ते नांगरामध्ये अडकणार नाही. जर नांगरामध्ये हे काळ नाही अडकलं तर आपली नांगरट योग्य प्रकारे होणार आहे. तर मित्रांनो, हे गव्हाचं काळ जर जमिनीमध्ये गाडलं तर आपल्याला अनेक फायदे होणार आहेत. परंतु ज्यावेळेस आपण नांगरट करणार आहे त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात ते नांगरामध्ये काळ अडकणार आहे, तर आपल्याला थोडे त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. परंतु जर का आपण ते थोडेफार कष्ट घेऊन नांगरट केले आणि हे काळ जमिनीमध्ये गाडलं तर निश्चितच आपल्याला या मोठ्या प्रमाणात जमिनीसाठी खत निर्मिती होईल. गव्हाचं जे काळ आहे ते गाडल्याबरोबर साधारणतः 1 महिन्या ते 2 महिन्यामध्ये हे काळ कुजून जाणार आहे. याला जास्त वेळ साधारणतः 4 महिन्यामध्ये हे पूर्णपणे कुजून जाईल आणि साधारणतः आपण मार्चमध्ये हे काळ गाडलं तर आपल्याला जून जुलैमध्ये चांगल्या प्रकारे हे कुजलेलं आढळून येईल. साधारणतः आपण आता सध्या जर नांगरट करून याची सोडली तर आपल्याला जुलै ऑगस्टमध्ये ऊसाच्या लागवडी होतात. त्यामुळे एवढ्या कालावधीत हे पूर्णपणे कुजून जाईल. तर याचे असे अनेक फायदे आहेत की यामुळे आपली जमीन भुसभुशीत होणार आहे आणि जमिनीची जी पाणी धरण्याची क्षमता आहे तीही वाढणार आहे. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे आपले पीक लवकर पाण्याला येणार नाही आणि पाण्याचीही बचत होणार आहे. दुसरं म्हणजे आता आपल्याकडे शेणखत जास्त प्रमाणात उपलब्ध नसतं. सर्वच शेतकऱ्यांकडे जनावरे असतात असे नाही आणि जरी असतील तर सर्व शेताला ते शेणखत पुरत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे गव्हाचं जे राहिलेला अवशेष आहे ते जमिनीमध्ये गाडले तर ते निश्चितच आपल्याला त्यापासून खत मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी हे अवशेष थोडेफार शिल्लक राहिले, ज्यावेळेस आपण जुलै ऑगस्टमध्ये कोणतंही पीक यामध्ये घेतो त्यावेळेस जर पाण्याबरोबर आपण वेस्ट डिकम्पोजर एकरी 200 लिटर पाण्यातून सोडले तरी जे काय राहिलेले अवशेष आहेत तेही पूर्णपणे कुजून जातील. आणि हे जे गव्हाचं काळ आहे हे कुजलेले अवशेष साधारणतः आपल्याला 1 ते 2 पिकापर्यंत खत म्हणून याचा निश्चितच आपल्याला वापर होईल. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवजंतू आहेत, जे जमिनीसाठी पोषक असतात, आवश्यक असतात, त्यांचीही निश्चित वाढ होईल आणि आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढेल. मित्रांनो, गांडुळाची संख्या केव्हा वाढते? जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये जर का पाचट असेल, असे अवशेष असतील त्यावेळेस गांडूळ वाढतात. जर का तुमच्या जमिनीमध्ये असे काही अवशेष नसतील तर गांडुळांची संख्या वाढत नाही आणि जमिनीमध्ये गांडूळ होत नाहीत. गांडुळांना शेतकऱ्यांचा मित्र असे संबोधलं जातं. म्हणून आपल्या शेतामध्ये असे केचवे गांडूळ असणे गरजेचं आहे. म्हणून हे जर आपण पाचट असेल, गव्हाचं काळ असेल हे जमिनीमध्ये गाडलं तर निश्चितच आपल्याला यातून फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्व काही पेटवत झालेलं आहोत. थोडंसं कष्ट घ्या. याला कष्ट घ्यावंच लागणार आहे कारण सहजासहजी हे नांगरटीमध्ये गाडलं जाणार नाही. थोड्या वेळेस नांगरामध्ये अडकल्यानंतर नांगर सारावं लागेल, त्याच्यातील थोडंफार अडकलेली घाण काढावं लागेल, नंतर नांगर लावावं लागेल. थोडे कष्ट घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला निश्चितच याचा एकदम उत्तम रिझल्ट मिळणार आहे आणि
ज्याप्रमाणे आपण पाचटकुटी करून नांगरट करून गाडतो त्याप्रमाणेच गव्हाला करायचं आहे. असे केले तर आपली जमीन अगदी भुसभुशीत आणि जास्त उत्पादनही मिळेल आणि बराच त्याचा तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. एकदा करून तर पहा. बरेचसे शेतकरी मित्र या पद्धतीचा अवलंब करत आहे. मित्रांनो, काही शेतकरी अजून सुद्धा मळणी यंत्राद्वारे गहू करत आहेत. त्यासाठी ते साऱ्यात बसून त्या गव्हाची कापणी करतात आणि ते एका ठिकाणी आणून नंतर मळणी मशीनद्वारे ते गहू करत आहेत. त्यावेळेस जो शिल्लक राहिलेला जो भुसा असतो त्याचा गव्हाचा होतो, त्या भुशावर जर आपण वेस्ट डिकम्पोजरच्या फवारण्या केल्या आणि ओला केला तरी सुद्धा तिथे सुद्धा त्यापासून आपल्याला चांगले सेंद्रिय खत निर्माण होऊ शकते. तेही पद्धत करा. जर आपण कापून गहू मळणी यंत्राद्वारे करत असाल साध्या, तरी तेही करू शकता. ज्यावेळेस आपण पंजाबमधून येणाऱ्या मशीनी असतात त्या मशीनद्वारे ज्यावेळेस आपण गहू काढतो आणि शेतामध्येच तो पूर्ण जो भुसा पडतो, जो काय त्याचं अवशेष पडतात, ते आपण ट्रॅक्टरद्वारेही गाडू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने थोडंफार शेतीमध्ये बदल करत चला. अशा प्रकारे शेतीमध्ये बदल करत चला आणि निश्चितच आपल्या शेतीमध्ये बदल होणार आहे. मित्रांनो, आता आपण सध्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं वापरत आहोत आणि तणनाशकेही वापरत आहेत. त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. हे आरोग्य सुधारण्यासाठी असं काही करणे गरजेचं आहे. जर आपल्या शेतामधील आता केचवे किंवा गांडूळ आपल्याला कुठेही दिसत नाहीत, कारण आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशके मारत आहोत. तर याच्यावर पर्याय म्हणून आपण थोडंफार असं जे खतं आहेत, साधारणतः शेणखतं आहेत, पुन्हा हे गव्हाचे जे औषधं आहेत गाडणे, ऊसाचे पाचट गाडणे, ताक करणे गाडणे, अशा पद्धतींचा वेगवेगळ्या पद्धतींचा नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून जे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे ते आरोग्य आपण निश्चितच सुधारू शकतो. तर यासाठी गहू आहे, ऊस आहे, ताग आहे, ह्यांचे जे अवशेष आहेत, जे पाचट आहे, जे गव्हाचे काड आहे, हे गाडणे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बदल म्हणून निश्चित हे करून बघा. थोडंसं कष्ट लागेल, परंतु निश्चितच याचा आपल्याला 2 वर्षापर्यंत रिझल्ट राहील. तर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे आपले सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, जर का आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला निश्चितच नवीन व्हिडिओ बनविण्याची उमेद येते, उत्साह येतो. म्हणून आपल्या शेती गुरुजी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद.